नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता कित्येक शेतकऱ्यांचा तर हाच प्रश्न आहे की प्रीमियमसुद्धा भरला आम्ही, नुकसानही आमचं झालं, पण तरीही आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत. ओके. आता महाराष्ट्रात पीक विम्यावर मोठा सध्या गोंधळ चालू झाला आहे आणि लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. आणि आज आपण अपडेट बघणार आहोत पीक विम्याबद्दल, ज्या की 6 मे 2026 ज्या ताज्या अपडेट आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून या व्हिडिओमध्ये नक्की बघून घेऊयात. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, जर नसेल केलं तर, कारण की मी इथे पीक विम्याबद्दल रोज ज्या नवीन सरकारकडून अपडेट येतात त्या आम्ही या व्हिडिओमध्ये सांगत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातून समोर आलेली आहे. ओके. मंगळवेढा भागात शेतकऱ्यांनी गंभीर असे आरोप केले आहेत की फक्त आम्हाला कांदा पिकालाच थोडीशीच भरपाई मिळालेली आहे, इतर पिकांकडे आमच्या पूर्ण दुर्लक्ष दिल्याचं सांगितलं आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे. ओके. इतर पिकांकडे त्यांच्या दुर्लक्ष दिलं आहे. ओके. यामुळे हजारो शेतकरी तिथे संतप्त झालेले दिसून येत आहेत. ओके. आता आकडे ऐकून तुम्ही थोडेसे थक्क व्हाल. ओके. कारण काय आहे, सुमारे 25,000हून अधिक शेतकरी अजूनही भरपाईशिवाय, आणि विदर्भात तर याच्याहून परिस्थिती गंभीर आहे. ओके. म्हणजेच की 4.21 लाख शेतकऱ्यांना अजूनही क्लेम मिळालेलाच नाही आहे. ओके. हा जो आकडा आहे ना 4.21 लाख, हा काही छोटा आकडा नाही आहे. ओके. आता शेतकरी काय करणार, प्रीमियम पण भरतोय, आशा पण ठेवतोय, पण जेव्हा नुकसान होतं तेव्हा त्याला मदतच मिळत नाही. मग ही योजना नेमकी कोणासाठी, असाही प्रश्न उपस्थित होतो. ओके. आता तज्ज्ञांच्या मते काही कारणं आहेत ती समोर आलेली आहेत, ते आपण बघून घेऊयात. ओके. आता यावर जर सांगायचं झालं तर तज्ज्ञांच्या मते की नवीन नियम आणि कठीण निकष आता लागू झालेले आहेत. ओके. उत्पादनावर आधारित इल्ड बेस पद्धत लागू झालेली आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी काय होत आहेत, अपात्र ठरत आहेत. म्हणजेच नुकसान झालं तरीही त्यांना पैसेच मिळत नाही आहेत. ही कारणं आहेत तज्ज्ञांच्या मते. ओके. आता करंट सिच्युएशन जर सांगायची झाली, लाखो शेतकरी अजूनही सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत. विमा कंपन्यांवर मनमानीचे सुद्धा आरोप लावलेले आहेत काही शेतकऱ्यांनी, आणि काही ठिकाणी घोटाळ्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. तर शेतकरी बंधूंनो, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार असायला हवी, पण सध्या तीच योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी जी म्हणतो आपण ती ठरत आहे. जर वेळेतच पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना, तर येणाऱ्या खरीप हंगामावर त्यांचा, कारण की ते पैसे तिथं यूज करतात शेतकरी, अनेक शेतकरी, त्यांचा परिणाम होऊ शकतो खरीप हंगामावर. ओके. इनडायरेक्टली. ओके. त्यामुळे लवकरात लवकर क्लेम मिळावा हीच माझीसुद्धा इच्छा आहे. ओके. तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत का ते सुद्धा सांगा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात नाही ते सांगा कमेंट करून, चॅनलला सबस्क्राईब करून, आणि तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगू शकता जर तुमच्या इथं असं काही घडलं असेल तर. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.